आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नेमकं काय होतंय म्हणायचं आम्ही? एवढी मेहनत घेतली तरी आम्हालाच नडतंय. नाही नाही नाही, पण असं होऊन नाही चालायचं. आता किती बी काय बी झालं तरी हे औषध मी काय अक्षरापर्यंत पोहोचू द्यायचो नाही. चल मावशी निघतो आता. चला सर. सांभाळून जा रे लेकरा. हॅलो जीजू. हा हॅलो शर्वरी. हे बघा तुम्ही काय बी काळजी करू नका, मी निघतोच आहे औषध घेऊन. जीजू काळजी करण्यासारखंच कारण आहे. ताईची तब्येत खूप खराब होत चालली हो. आणि डॉक्टरांनी 24 तास सांगितले होते, फक्त 5 तास राहिलेत. तुम्ही या ना लवकर प्लीज. हे बघा तुम्ही काय बी काळजी करू नका आणि तुम्ही आधी शांत व्हा. मी येतोच आहे लवकर. दादा अहो इथनं कोल्हापूरला जायला किती वेळ लागेल? पुढे रस्त्याचं काम सुरू आहे, 3-3.5 तास तरी लागतील. हे बघा मी येतोच आहे औषध घेऊन, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही अक्षरांची काळजी घ्या. हा आलोच मी. नाही नाही जीजू तुम्ही प्लीज लवकर या ना. चल येतो मी. दादा चला आपल्याला लवकरात लवकर घरी पोहोचायचंय बघा. चला पटकन. मालक साहेब बोला की. काय चाललंय? जमतंय की. काम जमतंय बोलून चालणार नाही, ते काम झालंच पाहिजे कुठल्या पण कंडिशन मध्ये. आपल्याकडं जास्तीचा वेळ नाही, एकच संधी मिळेल तिचं लगेच सोनं केलं पाहिजे. कळलं कळलं. बघा लक्ष देऊन करा. ह्याला बी आत्ताच पंक्चर व्हायचं होतं. हो दादा काय झालं? टायर पंक्चर झाला हो. अरे बापरे.
काय करावं या माणसाला. तिकडे काय झालंय काय नाही फोन करून कळवत भी नाही. खोकला जाईना सुंठीला आणि जीव टांगला खुंटीला. तर काय करावं या माणसाचं. हॅलो, झालं का काम? कसलं काम? हॅलो साहेब. नाही ते लई कामं पडल्यात ना, तर काही बी सूचना झाले म्हणून. म्हणजे आम्ही बिनकामाचे आहोत? नाही नाही तसं नाही. मुद्द्याचं बोला. तुमचे अहो फोन उचलत नाही आहेत, आम्ही उचलू का त्यांना? हो साहेब काय बोलताय? हे बघा 2 दिवस देतोय. 2 दिवसाच्या वर 1 सेकंड जरी लावलास ना तर आज जायच्या तयारीला लागा. अहो साहेब तसं नाही. अहो तुमच्याच कामाच्या मागे आहे बघा आम्ही. बरं ते काय आमच्या घरात ती अक्षरा आजारी आहे हो, त्याच्यामुळे काय बी सूचना झालंय बघा. आमचं हे बी तिकडे औषध आणायला गेलं, पर तिकडे रेंज नसती ना, म्हणून फोन लागत नसल, उचलत नसतील. पर आज उद्या येतील ते. हा, आणि आले की तुमचे पैसे पोचत करायला सांगते. हे बघा तुमचा पल्लाळ ऐकायला फोन केला नाही आम्ही. तुमचे प्रॉब्लेम्स तुमच्या जवळ ठेवा. मला फक्त पैशाशी मतलब आहे. 2 दिवसाच्या वर गेलेत ना तर लक्षात ठेवा. नाही नाही मी सांगते त्यांना, ते पैसे पोचते करतील. या शंतनूच्या तोंडात पैशाचा बोळा कोंबलाच पाहिजे, तरच येऊ शांत बसेल. काय अरे आता काय करावं या बिनकामाच्या नवऱ्याला. फोन बी लावत नाही आणि मी इथून फोन लावते तर फोन बी लागत नाही. काय रे, हे असले धंदे करता काय रे? रस्त्यावर खेळे टाकून माझी गाडी पंक्चर केली का नाही? हो, हे असले धंदे जमत नाहीत आम्हाला. उगाच खोटा आळ घेऊ नका आमच्यावर. अरे सरळ सरळ दिसतंय रस्त्यावर खेळे टाकलेले. ते काय आभाळात न पडलेत काय? तू नाही केलं तर मग कोणी केलं? अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का रे तुला? कशाला मागे लागलाय माझ्या? आपला काय संबंध? काय संबंध? तुझा चांगला संबंध बाहेर काढतो का नाही बघ. असे रस्त्यावर खेळे टाकता आणि गाड्या पंक्चर करता म्हणजे तुमचा धंदा चालावा. हे बघ आपल्याला काही त्यातलं माहित नाही. तुला 10 यायला सांगितलं तरी पटत कसं नाही रे तुला? तुझा मालक कुठे रे? बोलव त्याला. आज तुलाच पंक्चर करतो का नाही बघ. बोलव मालकाला. हे पोरग मध्येच पचकते का काय? आता यांना जर का सांगितलं ना सुपडा साफ होईल. सापला इशे आपला. मग काय रे, तुला काय वाटलं मी कुठला बाहेरचा आहे? मी पण इथलाच आहे. हो दादा. आज तुझं गॅरेज बंद पाडतो का नाही बघ. हो दादा, अहो ऐका ना. अहो जरा शांत बसा की. हा काय करताय? आपल्याला घरला लवकर जायचंय ना. शांत बसा. तुम्ही थांबाव साहेब, आधी ह्याला वटणीवर आणतो. अहो आमचा रोजचा येण्या जाण्याचा रस्ता आहे ह्यो. असंच लोकांच्या गाड्यांच्या टायरी फाडत राहील. अरे बोल की, उभा काय सुंपासारखा? हो दादा इकडे या. सोडा जास्त इकडे इकडे. अहो दादा जरा थंड घ्या, आपल्याला लवकर घरला जायचंय. कसला त्या सगळं भांडताय? हा तुम्ही थांबा, मी बोलतो त्या संग. थांबा. ए बाबा, अरे ते थोडा टायर पंक्चर झालाय तर करून दे की नीट. ठीक आहे तुम्ही सांगताय म्हणून. दादा काय झालंय? साहेब टायर नुसता पंक्चर नाही, पार कामात न गेलाय. एक लात घालू का तुझ्या पेकाटात? ज्या गाडीचं वाटलं लावलं सगळं.
अरे सांगितलं ना एकदा मला काय माहिती नाही म्हणून. अहो दिवसात ना किती गाड्या येतात तिथं, सगळ्यांचे पंक्चर काढून जीव जातोय आमचा, आणि असलं कशाला करत बसू. हे बघ दादा, तू शांत हो. हे बघ आम्हाला कळलंय की तू काय बी केलं नाहीस. हा शांत हो दादा. अहो तुम्ही तरी शांत बसा की. अहो आपल्याला लवकर घरला जायचंय ना. हो दादा मला सांगा आता काय करायला लागेल? किती वेळ जाईल? साहेब टायर पार कामात न गेलाय, नवीन टायर बसवायला लागणार. अहो मग बसवा की. हे बघा पैशाची अजिबात चिंता करू नका, मी तुम्हाला पैसे देतो. हा अहो साहेब पैशाचा प्रश्न नाही, पण हे असलं टायर आपल्याकडे नाही मिळत. राशिवडासनं घेऊन यायला लागेल. जाऊन यायला 1 तासभर तरी लागेल बघा. तासभर? जिजू काळजी करण्यासारखंच कारण आहे. ताईची तब्येत खूप खराब होत चालली हो. डॉक्टरांनी 24 तास सांगितले होते, फक्त 5 तास राहिलेत. तुम्ही या ना लवकर प्लीज. ए फुटाण्या, काहीतरी उपाय काढायचं बघ. इथं उगाच टाइमपास करत बसू नको, मला कोल्हापूर गाठायचा आहे. आता काय हाताने टायर शिवून देऊ? अरे फोलपाटण्या, एक तर माझ्या चांगल्या टायरला फाडून ठेवलायस, ती सरळ करून दे, निस्तारून देते. मला काय माहित नाही ते. अरले काय एखादा जुना टायर असला तर दे की तात्पुरता बसवून, पॅसेंजरला सोडायचा आहे. आवर लवकर, वेळ व्हायला लागलाय. हा आता कसं गुळमाटावानी गोड बोललास, पहिल्यापासून बोला येत नव्हतं. माझा टायर फाडलास, हे बोलला नसतंस का नाही, ते काहीतरी केलं असतं मी. उलटा माझ्यावरच आरोप. जा राशिवड्याला आता फापलत, मला काय. दादा ओ दादा, अहो काय करायला ठेवा तिकडं. हा ह्या बघा, नवीन टायर आणेपर्यंत आणि ह्या टायरचं पंक्चर काढेपर्यंत ना लय वेळ जाईल बघा. आणि एवढा वेळ नाही माझ्याकडं. मी एक काम करतो, मी दुसरी गाडी बघतो आणि औषध घेऊन पुढे जातोय बघा. हो साहेब, कुठे चाललायसा तुम्ही? अहो इथं तुम्हाला दुसरी कुठली गाडी मिळणार नाही. का? अहो तुम्हाला लवकर जाता यावं म्हणून घाट रस्ता सोडून आतल्या रस्त्यानं गाडी घातली आहे मी. म्हणजे मेन रोड सोडून शॉर्टकटनं. आणि हो रस्ता एकदम सुनसान आहे, तिकडं कुणी बी येत नाही. आणि जरी कुणी आलं तर तुमच्यासाठी कोण थांबणार बी नाही. का थांबणार नाही? अहो गव्याच्या भीतीनं. अहो इकडं गवं तर मोकार आहेतच, पण दरोडेखोरांची बी भीती आहे. कुणी या रस्त्याला कोणी येत नाही, आणि आलं तरी थांबत बी नाही. आता काय करशील रे कावळ्या? म्हणलं होतं ना मी, औषध जरी मिळालं असलं तरी अक्षरापतूर ते मी पोचू देणार नाही. आता तू थेट अक्षराच्या मैतीलाच पोचशील. राम नाम सत्य है. अजून बी फोन नाही या माणसाचा. काय समजायचं? तर अन्न पाणी काही गोड लागणं झालंय आम्हाला. काय झालं असेल त्या औषधाचं? यांनी त्या सुंदरला अडकवलं असेल का? यांना जमलं असेल का प्लॅन? काय बी कळायला वाव नाही. झालं असेल ना समजा माझ्या मनासारखं. हॅलो,
सुंदर आणि त्या औषधाचं काय झालं? आणि तू मस्ती जमलं नव्हतं समजा प्लॅन करायला? बोला की, असं गपगर का झालंय? बोला की. उर्वशे, अगं किती बोलशील, जरा फट दे की मला मध्ये बोलायला. का तोंड चालू केलं म्हणजे थांबायच नाही. आणि काय बोलतेस तू? मला प्लॅनिंग करायला जमलंय का नाही जमलंय म्हणजे मी बिनकामाचा आहे? मला काही जमत नाही, मला काही कामधंदेच नाही म्हणजे काय ग? आणि जेव्हा तेव्हा तू तोंडावर पडतेस तेव्हा तेव्हा मी तुला सांभाळून घेतो, तेव्हा तर मी काहीच बोलत नाही. माझ्यावर बरी डोक धरून बसलेली असतेस कायम. नाही नाही नाही, तुझा आहे का नाही माझ्यावर भरोसाच नाही. असं वागू नकोस. जरा तरी कवा तरी सावताच्या नवऱ्यावर थोडा विश्वास ठेव की. इथं ह्या जंगलात म्हातारीच्या घरापर्यंत आमची वरात कुणामुळे निघाली? तुझ्यामुळेच ना. हा, तूच पत्ता दिला नसता तर हे सगळं करावं लागलं असतं का? इथं यावं लागलं असतं का? तुझ्यामुळे किती प्लॅन escalateलेत मोजून दाखवू का मी तुला? दाखवू मोजून? चुकलं माझं, माघार घेते मी. बरं, मला असं नव्हतं म्हणायचं. पण तसं म्हणायचं नव्हतं. मग याचा अर्थ काय? तुम्हाला प्लॅन करायला जमणार आहे का? काय झालं प्लॅनचं म्हणजे याचा अर्थ काय? तसं नाही, चुकलं ना माझं. म्हणलं ना मी, तुमची माफी मागते. इकडं आल्यावर वाटल्यास तुमच्या पाय बी धरण. परत ज्यासाठी फोन केलाय ना ते सांगा ना मला, की तिकडं काय झालं? हा, तुमच्या फोनची वाट बघत जीव गेला माझा. सांगा ना आधी, ती बातमी द्या ना, तिकडे काय झालं सांगा ना. बर 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 बर, लय गाळा नको काढूस. झाले आपल्या मनासारखे. सुंदरची गाडी बंद पाडली आम्ही, त्यामुळं त्यो काही झालं तरी वेळेत काय पोहोचू शकत नाही वाड्या. म्हणजे आता अक्षराचं जाणव फिक्स आहे तर? हा, मग माझं प्लॅनिंग तुला काय कच्च वाटतंय वय? हा, तसं नाही हो, तुम्ही या घरला मग सांगते तुम्हाला. बर बर. सुंदरचा फोन बी लागना झालाय. औषध घेऊन आत्ता येतो म्हणाला होता. कुठं अडकला असेल? बारक्या, अरे तुला काही सुंदरचा फोन आला होता का? कुठं आहे तो? तुमचं काही बोलणं झालंय का? काय झालंय? असा का दिसतोयस तू? मी त्यांना आता भेटून आलो, त्यांची अवस्थाच बघवणं झाली बघ. ते शरू तिकडे रडायला लागली, अख्खं घर ना एकदम कोसळल्यावानी वाटायला लागलंय बघ. बारक्या, नको इतकी काळजी करू. अरे होईल आपली अक्षरा बरी. असं कसं काळजी नको करू. अक्षरा, वैदी आणि सुंदर पहिल्यांदा भेटले ना तेव्हापासून त्या दोघांच्या बिल्ल्या जवळ आहे बघा मी. त्यांचं नातं असं एकदम घट्ट होताना बघितलंय. सुंदर सुंदर ते नातं कसं जपतोय, कसं जगत आलाय ना हे फक्त मला माहिती. आणि आता हे असं झालं. वहिनींना काय झालं ना तर सुंदर. बारक्या, अरे असं काय बी बोलू नको रे, काही होणार नाही. फक्त वहिनी नाही हो, मला सुंदरची बी तेवढीच काळजी. त्या दोघांवर बी लय जीव आहे आपला. त्या दोघांपैकी एकाला जरी काय झालं ना तर मी गरज नाही जगू शकत. मला नाही जगता यार. बारक्या, अरे असं नाही रे बोलायचं. समजा ठीक होणार आहे बघ. सुंदर आत्ता औषध घेऊन येईल आणि अक्षराला बरं वाटेल. मी बी गेलो होतो तिकडे औषध आणायला, पण उगाच त्याला एकट्याला सोडून आलो. असं जीव वर खाली होतोय ना माझा. तुम्ही एकदा फोन करता का त्याला? हा, एकदा फोन करा ना. अरे कवाधरनं त्यालाच फोन लावतीये, तो उचलना झालाय. थांब, एकदा पुन्हा प्रयत्न करते. लागला. हॅलो सुंदर, अरे कुठे आहेस तू? कवा येणार आहेस? अहो आई, मी आज वाटेमध्येच अडकलोय बघा. अजून? होय. अहो त्याचं काय झालं, मी हे औषध घेऊन निघालो.
अरे सुंदर, मग केव्हा येणार तू? हे हॅलो हॅलो भावा, मी येऊ कर तिकडं? हा नाही 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 नको नको. हे बघ तू नको येऊस बारक्या इथं. हे बघ मला दुसरी एखादी गाडी भेटली ना की मी लागलीच येतोय बघ. हे बघ तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही फक्त अक्षरांची काळजी घ्या. हा मी येतोच लगेच. अरे ठेवलं फोन. का म्हणलं असेल तिकडं नको यायला. मी एक काम करतो, मी त्याला जाऊन घेऊन येतो. हा अरे अरे बारक्या, थांब, नको धावपळ करू. होईल त्याची काहीतरी सोय, येईल तो. अहो, पण तिकडं वहिनीची अवस्था खरंच बघवणं झाली आहे मला. बारक्या, अरे असं आपणच खचलो तर कसं चालेल? असं धीर नाही सोडायचा. येईल बघ सुंदर लवकर. ज्याचं कोण नसतं ना त्यालाच तेवढी माणसाची किंमत कळते बघ. या घरातल्या माणसानं ना अजिबात किंमत नाही. त्या दुर्गा काकू आता ती मिरचीची दुरी केली. असे सगळे जण वागतात ना, कळतच नाही. बारक्या, कुणाला बी कसं बी वागू दे, तू शांत राहा. हा नको इतका त्रास करून घेऊ.